आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अक्षरा फोन का करत नाही? मीच करतो. आला. अक्षरा, हा हा बाळा, अरे मी तुलाच फोन करत होतो आता. तू तू एवढा वेळ का केलास फोन करायला? काय काय झालं? मला काळजी वाटत होती बाळा. तुला भुवनेश्वरी भेटली का? हो हो हो, भेटला त्या मला. हा, मग काय काय म्हणाली? तू काय म्हणालीस तिला? काय झालं? आपल्याला जे वाटत होतं तेच म्हटलं बाबा. घरी परत येण्यासाठी आग्रह करत होत्या, खूप आग्रह करत होत्या. आग्रह करत होती ना? आता करणारच ना अक्षरा ती आग्रह. तिला गरज आहे तुझी. याच्या आधी अपमान केला तुझा, वाटेल तसं बोलली, तुला घराच्या बाहेर काढलं, तुझ्या वडिलांचा अपमान केला. आता तिला गरज आहे तर आग्रह करते. तू काय म्हणालीस? आपलं ठरलं होतं तसंच बोलले बाबा. सगळ्यात आधी तर मी शाळेचा विषय काढला. त्यांना सांगितलं, तुम्ही तुमचा शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या तरच मी घरी परत येईन. तरी त्या त्यांच्या निर्णयावरून मागे हटायला काही तयारच नव्हत्या. मग मीही सांगितलं, तुमचा निर्णय बदलणार नसेल तर मी घरी कसं काय येणार? शेवटी त्या तयार झाल्या. खूप वादावादी झाली आणि मग शेवटी त्या मला म्हटल्या, ठीक आहे, मी शाळा बंद करणार नाही म्हणून. असं म्हणाली ती? अक्षरा, हे यावरती विश्वास नको ठेवू. ती जे म्हणेल तसंच वागेल असं नाहीये. माहितीये बाबा. हा, नाही, मी म्हणूनच म्हणालो हे सगळं लेखी घ्यायला हवंय आपल्याला. ते लक्षात ठेव. हो हो, मी त्यांना सांगितलंय. मी म्हटलंय की सगळं कागदोपत्री हवंय मला. त्या जसं स्टेप बाय स्टेप करतात ना बाबा सगळं, मी पण तसंच करणार आहे आता. शाबास अक्षरा. आणि मी त्यांना सांगितलं, बाबा सगळ्यात आधी तुम्ही फुलपगारे सरांची माफी मागा. त्यांना बिचारांना या सगळ्यामध्ये खूप त्रास झाला. अक्षरा, काय सांगतेस तू? असं म्हणालीस ना? हे खरंच खूप छान केलंस तू. एवढा ज्ञानी माणूस आहे तो, एवढा तत्वनिष्ठ ध्येयनिष्ठ शिक्षक आहे तो. इतकी वर्ष आपली शाळा एक हाती सांभाळली आहे त्यांनी प्रिन्सिपल म्हणून. आणि खूप अपमान केला ग या बाईनं त्यांचा. तू तिला त्यांची माफी मागायला लावतेस, हे खूप छान करतेस. मला खूप छान वाटलंय बाळा. हे मला अभिमान वाटतोय बाळा तुझा. आणि तिलाही कधीतरी कळायला हवं ना की तिला प्रत्येक वेळेला समोरच्याला नाही झुकवता येणार, तिला सुद्धा झुकावं लागेल. हे तिला कळायला हवं. आणि अक्षरा, मला खूप अभिमान वाटतोय तुझा. शाबास. बाबा हो, तुमच्या सपोर्टमुळे तर करू शकते मी सगळं. माझा सपोर्ट आहेच बाळा, तुला नेहमी आहे आणि असणार आहे. मी तुझ्या बरोबर तुझ्या पाठीशी नेहमी असणार आहे बाळा. अक्षर, आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपली? त्या शाळेत गेल्यात, मी पोचते थोड्या वेळात, मग कळवते तुम्हाला. हो, कळव बाळा मला. आणि मला फोन कर लवकर. हा, शाळेचा प्रश्न निकालात निघाल्याशिवाय ती घरला परत येईल असं काय मला वाटत नाही बघ. अधिपती, हे बघ, कच्च्या मालासाठी ना मी एवढं बजेट काढलंय. जरा बघ ओके का, म्हणजे मी ऑर्डर द्यायला मोकळा. काय झालं अधिपती? कुठे रोलायस? कुठल्या विचारात आहेस? मी एकटा वेड्यासारखा बडबडतोय. आज काय आपल्याकडनं काम होईल असं वाटत नाही ओंक्या राव. का? काय झालं? अरे काय माझं भिरभिरेवानी झाले. आईसाहेब गेल्यात भेटायला मास्तरीन बाईसनी. तिकडे काय झालं असेल काय नाही माझ्या डोसक्यात तेच सतत. आईसाहेब माझा फोनही उचलणं झाले तरी, त्यामुळे काय मला. आजीला करू का एकदा फोन? तू बघ तोपर्यंत काय ते बघ बाबा, माझं काय लक्ष नाही आता. अरे हा, बोल अधिपती. हे आजी काय ना सगळं ओके ना? हो ठीक आहे ना सगळं? काय 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 अपडेट काय? हा, काय झालं? असं काय विचारतोयस? अगं आईसाहेब काय आल्या काय घरला? नाही, अरे मी केव्हापासून तिचीच वाट बघते बघ. त्यांचा काय फोन बिन? नाही ना, म्हणजे मी फोन केलता पण तिनं उचलला नाही. मी बी केला होता, माझा बी काय फोन उचलत नाही. काय करावं कळ ना तिकडं काय चाललं. मावशी गेली असेल ना त्यांच्या सगळं. मावशीला करतो, थांब मी फोन मावशीला करतो. भोई भोई एकटीच गेली. होय काय? मग बरं मला सांग, त्या कुणीकडे भेटणार आहेत काय, असं काय बोलले होते तुला? नाही, काय सांगितलं नाही. फक्त तो सुनबाईला भेटायला जाते म्हणून सांगितलं. ती कवा काय सांगते काय? हा, काम पुरं झाल्याशिवाय ताकास तूर लागू देत नाही ती. ठाव आहे ना तुला? हे झालं माझं मी विचार करून करून डोसकं नाही नुसतं असं भिरकिडे झाल्यावर झालंय. माझं बी तेच झालंय बघ. कशात लक्ष लागणं झालंय बघ. आता आई अंबाबाईकडे एकच मागणं आहे, समजा कसं व्यवस्थित होऊ दे, कोणाला काय त्रास नको. सुनबाई घरला परत लवकर येऊ दे बाबा. असंच होऊन दे. बरं ऐक ऐक बघ ऐक, तुला काय कळलं तर मला पडदेशी फोन कर. होय होय, कळवते. आणि ऐक,
तुला बी फोन आला तर मला बी कळव. हा कळवतो मी, सर ठेवतात हा. हा. देवा, खूप काळजी वाटते मला अक्षराची. तिच्या आयुष्यात काही ना काहीतरी होतच आहे. लग्नाआधी त्या कमलने त्रास दिला तिला. वाटलं होतं अधिपतींबरोबर लग्न झाल्यानंतर तरी पोरगी सुखात राहील, पण लग्नानंतर तर जास्तच त्रास होतोय. देवा, तिच्या मागचा हा त्रास संपव. पोरगी 2 जीवांची आहे आता. आज सकाळी सकाळीच त्या भुवनेश्वरी मॅडमना भेटायला गेलीये. तेव्हापासून माझं कशातच लक्ष लागत नाहीये. त्या भुवनेश्वरी मॅडमचा काही भरोसा नाहीये. स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकतात त्या. अक्षराला सुखरूप घरी पाठव देवा. ती घरी आल्याशिवाय जीवाला चैन पडणार नाही माझ्या. सगळं ठीक होऊ दे देवा. विद्या, अक्षरा आली का? नाही ना. अजून नाही आली? हो ना. तुम्ही जरा फोन करून बघता का? मगाशी मी फोन लावला होता पण उचलला नाही तिने. मला आता टेन्शन यायला लागलंय हो खूप. अगं टेन्शन तर मला सुद्धा आलंय. अगं त्या भुवनेश्वरी मॅडमना चांगलं ओळखतो मी. हे बघ, त्यांच्या मनासारखं नाही झालं ना तर त्या समोरच्या माणसाला इतका त्रास देतात ना, काही विचारू नकोस. म्हणून मी सांगत होतो की अक्षराच्या बाबतीत जे काही असेल ना ते आधी मला सांगत जा. अहो हो, चुकलं माझं. मला वाटलं ते भुवनेश्वरी बाईंनी सहज बोलवलं असेल, पण आता जसा जसा वेळ चाललाय ना तशी तशी माझी काळजी वाढत चालली आहे. तुम्ही एक फोन करून बघता का तिला? तिच्याशी एकदा बोलणं झालं ना तर काही टेन्शन होणार नाही. लावता का फोन? लावता? बरं थांब, मी लावतो तिला फोन. लागला का? फोन लागला? अगं फोन लागलाय, रिंग वाजते पण उचलत नाहीये. मगाशी मी पण केला होता फोन, तेव्हा उचलला नाही हो या पोरीने. मला ना आता खूप टेन्शन यायला लागलंय हो. किती वेळ झालाय तिला जाऊन. काहीच कळत नाहीये तिकडे काय चाललंय. काय चाललं असेल हो तिकडे? विद्या, अक्षरा भुवनेश्वरी मॅडमना भेटून शाळेत तर नाही ना गेलेली? हा हा हा, शक्यता आहे. म्हणजे एखाद्या वेळेस शाळेत गेली असेल. हे बघ, थोडा वेळ आपण तिच्या फोनची वाट बघू, हा नाहीतर मग मी शाळेत जाऊन बघून येतो. हो, तुम्ही जाऊन या ना शाळेत. कळेल तरी आपल्याला नेमकं काय घडलंय, काय चाललंय. जरा अक्षरा आणि तिच्या स्टाफने शाळेमध्ये आंदोलन केलं म्हणून मॅडम अजूनच चिडले असतील का हो तिच्यावर? अगं चिडू देत, दुसरं येतंय काय त्यांना? हे बघ, अक्षराने जे काही केलंय ना ते योग्यच केलंय आणि शाळा वाचवण्यासाठी केलंय. हो, मग त्याचाच राग काढत असतील ना ते तिच्यावर. देवा, माझ्या मुलीच्या नशिबामध्ये सुख लिहिलंयस की नाही रे तू? अजून किती दिवस चालणार आहे हा त्रास? मी 10 दिवस दिले होते अक्षराला, त्यातले आता काहीच दिवस बाकी आहेत. या उरलेल्या दिवसात जर काहीच घडलं नाही ना तर मी सांगतो तेच करावं लागेल अक्षराला. मग मी कुणाचंही ऐकणार नाही.